सखू येते कशी? ती तर आता नाणी घरात गेली होती. तिच्या नाकात तर नथ आहे. म्हणजे सखू सतत ज्या खोट्या सखूबद्दल बोलते ती हीच असेल का? बाबाजी, अगं बाबाजी आहेत ते, सकू नाहीये. पकड तिला, बाबाजी आहेत ते. काका, तू तू सकूला जाताना बघितलंस का? अरे जाताना बघितलं होतं का? म्हणजे अरे तिला बांधून ठेवलंय ना. अरे बाबा, खोटी सकू रे. म्हणजे बाबाची इथून गेले का असं विचारतोय मी. अरे बाबा तू काय बोलतो ना, मला काही कळतच नाहीये. अरे काका, असं काय करतो तू? इकडनं अरे काय झालं? कशाला आरडाओरड करताय? रमाई, अगं तू कोणाशी बोलत होतीस माहितीये का तुला? माहितीये, ती चेटकीण सकू मला धमकावत होती. अगं सकू चेटकी नाहीये. खोटी सकू म्हणजे बाबाची येत रमाई. नाही नाही, ते बाबाजीच होते. मी आरशात बघितलं. अगं खरी सकू तर माझ्या डोळ्यांसमोर नाणी घरात आंघोळीला गेली होती. अरे काय मूर्खासारखं बोलतोय दिगू? माझ्याकडे अशी चेटूक सिद्धी आहे की मी एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसू शकते, वावरू शकते. एकाच वेळी मी अनेक ठिकाणी असते असं ती चेटकीण सकू स्वतःच्या तोंडानं मला सांगत होती. ती आता इथे असेल तर दुसऱ्या क्षणाला ती गावात काहीतरी नवीन कांड करत असेल. काय झालं? जरा का समद गाव पालतं घातलं बघ. पर शिवली कुठं बी गावली ना. आता रानाकडे तेवढं जायचं बाकी आहे बघ. समद रान पिंजून काढतो. बघ तू शिवली सापडते का? सुदेक माझीच कसोटी का बघतोय? आधी माझं कुक्कू नेला आणि आता माझ्या निरागस पोरीला बी माझ्यापासून दूर केला आहे. अहो कुठं असेल ती? तिनं काय खाल्लं असेल का? व उपाशी असेल व ती. भूक लागली असेल तिला. आय आय करून रडून रडून टाकली असेल व ती. अहो मी खरं सांगती, आजच्याला सगुताई आल्या होत्या. इथं शिवली बरोबर बसून बोलत होत्या आणि मी आतमध्ये त्यांच्यासाठी भाकर करायला गेले होते. बाहेर येऊन बघते तर दोघे मी नाहीशे झाले होते. जानका, अगं रडू नकस, धीर धर. शिवलं जोवर सापडत नाही ना तोवर हवा आम्ही तुझ्या संगतीला. जानका, एक गोष्ट मनापासून सांगतो, सकुताईवर संशय घेणं म्हणजे विठुरायावर संशय घेण्यासारखं. तू काळजी करू नकस. म्या लागलीस रानाकडे जातो आणि बघ तू शिवली सापडते का.
तो शंकर काका कुणाचे खरान जरी पिंजून काढलं ना तरी त्याला शिवली मिळणारच नाही, कारण तुझ्या शिवलीला मी लपवून ठेवलाय. कारण मला तुझ्यावर सूड उगवायचंय ना. विसरलीस? च्या गावासमोर तू मला हिणावलं होतस. आपल्या कर्माची फळं उदासे भोग. मी भिक्षा मागत होते तर तू मला नकार देत होतीस. इथं तडफडून मेलीस ना तरी पाण्याचा एक थेंब सुधीक देणार नाही. भिक्षा तर सोडच. नंतर दिलीस पण आधी नाही ते ऐकवलंस. विसरलीस जाणार का? पण मी कशी विसरेन मला सांग. तुला मी खूप निरागस वाटते ना. माझ्या आवना पण मी तशीच निरागस साधी भोळी वाटते. कारण मी त्यांच्यावर मोठा चेटूक केलंय ना. मी अशी चेटूक करत असते. खोटं वाटतंय तुला? मग आठव बरं, मी जेव्हा तुला भिक्षा मागायला आलं होतं तेव्हा मी स्वतःला कोडे मारून घेत होते तर त्याचे फटके सासूबाईंना बसत होते. होते की नाही सांग? होते ना. म्हणजे तू खरंच चेटूक करतेस? हो मग. आता तू आकाश पाताळ जरी एक केलंस ना तरी तुला तुझी शिवली मिळणार नाहीच, कारण ती या चेटकिणीच्या हातात आहे. मी तुझा जीव घेईन, तुझ्या तुकडे तुकडे करेन. कुठं आहे माझी लेक? कुठं आहे माझी शिवली? बोल. शनन गायब झाली. खरंच चेटकीन आहे का काय? शिवले! घे सकू. अहो आता आरचा तुमच्या जवळच ठेवा, म्हणजे खोटे सकू आलेले तुम्हाला ओळखू येईल. खरंच सकू, तू नेहमीच मला खरं काय ते सांगत असतेस आणि मला ते नेहमी उशिरा पटत. पण आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, दुसरी सकू आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ते धूर्त लबाड बाबाची आहे. माझ्या मनातला संशय पूर्ण मिटलाय सकू. आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो तुमचा बसला तसा लोकांचाही बसायला हवा ना विश्वास. अहो आपण त्यांना समजून समजणार नाही की बाबाजी माझं रूप घेऊन गैरसमज पसरवतात. त्यामुळे हे जवळ समोरासमोर होत नाही तर आपण बाबाजींचं नाव कोणासमोरही घ्यायला नको. लोकांना बाबाजींचं खरं रूप प्रत्यक्षात दिसायला हवं, म्हणजे मग त्यांना ते पटेल आणि विश्वास सुद्धा बसेल आणि सगळा विषयच संपेल. होय सकू, खरंय, हे सगळ्यांसमोर यायलाच हवं. तुला किती आरोप, किती अवहेलना त्या बाबाजींमुळे सहन करावी लागली. तुझं रूप घेऊन ते हे सगळं वाईट साईड कृत्य करतायत हे सगळ्या जगासमोर यायलाच हवं. आणि त्यासाठी आधी बाबाजी कुठे आहेत हे शोधायला हवं. ते हे सगळं का करतायत हे समजायला हवं. काही हो सकू, आता त्या बाबाजींना मी सोडणार नाही.
आवडला ना चेंडू? हो. तुला सोम्या? मला बी आवडला. मग असे माझ्याकडे भरपूर चेंडू आहेत. हवेत तुम्हाला? हो हो. मी दिला पण एक अट आहे. काय? माझ्या बरोबर धावायचं. जो जिंकेल त्याला 5 चेंडू आणि 5 आंबे. कोण कोण तयार आहे? आम्ही. हो. मग मी 1, 2, 3 म्हटलं की धावायचं बरं का? हो. 1, 2, 3 धावा. माझ्या डोक्याला ताप झाला. या पोरांची काहीतरी सोय करावं लागेल. न ग लोणं माझ्या गळ्यात न ग. ह्याच नाही कुठे ठेवायचं तेवढं सांगा. मुसक्या बांध सगळ्यांच्या. कापड आणि बांधून टाक. बाबाजी, बाबाजी कुठे आहात तुम्ही? बाबाजी बाई आल्या. आता काय करायचं? नको त्यावेळी उपटते बऱ्या इथं. हवा हात आली तर भांड फुटल. तेव्हा तुम्हीच बाहेर जाऊन तिला सामोरे जा. इकडचं बघ. बाबाजी, साधना चालू होती आमची. साधना वाघ लागले आणि कशाला बोंबलत अलीकडे? बाबाजी, हो यावंच लागलं बाबाजी. त्या चेटकिणीनं हैदोस घातलाय. हो जीव अगदी मेटा कुठे सांडलाय. बांधून ठेवा, कुलूप लावा, कशालाच बदत नाही. आणि मुख्य म्हणजे तिनं माझ्या दिगूला वश केलं. दिगू इतका चाकूच्या आहारी गेलाय की मला म्हणाला की आरशात त्याला तुम्ही बाबाजी तुम्ही दिसलात चकूच्या जागी. म्हणे तुम्ही सकूचं रूप घेऊन सगळा हैदोस घाल. काय भयंकर पूर्ण बाबाजी. बाबाजी तुम्ही कसे दिसाल ना आरशात सकूच्या जागी? चेटकी नाही ती. सखू चेटकी नाही. काय बी करू शकते ती. स्वतःच रूप बदलून कुठं बी कधी बी जाऊ शकते. तिनंच केलंय. समज महाभयंकर आहे ती. आणि बघ मनोरमे, याचा तुला लई त्रास होत असेल तर मला सांग. मी स्वतः वाड्यावर येतो तिथं. नको बाबाजी नको. अहो त्या सकूनं तुमच्या विरोधात लोकांच्या मनात विष पेरलंय. तुम्ही नका येऊ. त्या सकूचं एकदा पितळ उघडं पडू द्या. मग बघा सगळं कसं सुरळीत होईल. अहो गावातले लोक आधीच सकूवर खूप चिडले. तिचा राग करतायत. उगाच तो राग त्यांनी तुमच्यावर काढायला नको. मी काय म्हणते बाबाजी, तुम्ही ना आता या मठात राहूच नका. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी लपून बसा. सकू काही करू शकते हो. तुमच्यावर काही संकट यायला नको बाबाजी. तुम्हाला जितकी माझी काळजी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काळजी मला तुमची वाटते. एकदम खरं बोलून राहिलीस मनोरमे तू. आम्ही इथं राहणं धोक्याचंच आहे. सकुताई बाहेर या. सकुताई बाहेर या. सकुताई. अगं काय काय झालं सनक्का? तू पुन्हा कोयता घेऊन
अगं मी सांगतो तुला, मी तुम्ही काय बी सांगू नका. माझी शिवली कुठे आहे? त्या सकुताईनं माझ्या शिवलीला पळवली आहे. मला माझी शिवली पाहिजे, नाहीतर मी तुला सोडणार नाही. माझं लेकरू कुठं आहे सकुताई? माझ्या जीवाचा तुकडा आहे त्यो. मला जर काही झालं ना तर मी इथं कोणाला जिथं सोडणार नाही. अगं ऐक माझं जनक, मला सांग सकू असं कशाला करेल? तुझ्या शिवलीला मी लपवून ठेवलाय, कारण मला तुझ्यावर सूर व्हायचंय ना. तुला मी खूप निरागस वाटते ना. माझ्या आवडा पण मी तशीच निरागस साधी भोळी वाटते, कारण मी त्यांच्यावर मोठा चेटूक केलाय ना. तुम्ही काय बी बोलू नका ते शेट. तुम्ही थांबा. काय गे सकू, तू आली होतीस ना मला सांगाया? माझ्या नवऱ्यावर चेटूक केलाय. कोणी सांगितलं? तूच सांगितलंस ना. माझ्या शिवलीला पळवलं हाय हे स्वतःच्या तोंडानं कोणी सांगितलं? तूच सांगितलंस ना. आणि आता इथं दडून बसली आहेस. बऱ्या बोला ना माझ्या शिवलीला परत दे. अगदी खुशी ते सगळं स्वतःच्या तोंडानं हिनं सांगितलंय. विचारा हिला. हो नाही हो, मी आज घराबाहेर गेलेच नाही. विचारा कोणाला पण. आणि मी कशी येईल तुझ्याकडे? अगं होय जनक, सकू आमच्या समोर घरातच आहे. ती आज कुठेही बाहेर गेलेली नाहीये. मग मी खोटं बोलते आहे का? माझ्या घरी येऊन समजा वाटतुळं केलंस, माझ्या मुलीला पळवलंस. तू माझ्या पोरी सोबत काय करणार आहेस? हे काही नाही. बऱ्या बोला ना माझी पोर मला परत दे, नाहीतर आज मी तुला सोडणार नाही. नाही, आज मी तुला सोडणार नाही. ऐक माझं, काय करते? अगं सोड. मला माझी शिवली पाहिजे बस. जनका, मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी शिवलीला नेलेलं नाहीये आणि मी तुझ्या घरी सुद्धा आले नाहीये. पण मला मारून जर तुला तुझी शिवली परत मिळणार असेल तर मी तुझ्या समोर आहे. तू मला खुशाल मार. हा बघ, सूर्या इथंच आहे. अव माझ्या समोर हरियाणा सोम्याला सूर्याच खेळायला घेऊन गेलता. काय रे सूर्या? अरे कान्या, कशापाई माझ्या दारात येऊन काला करताय? काय झालं काय? अरे माझ्या दोन्ही पोरसने घेऊन सूर्या खेळायला गेला. यो माघारी आला, पण माझी दोन्ही कार्टी आली नाही. काय रे सूर्या, हे काय म्हणतात? सकुताई आली, दोघं पिटीच्या संग धावत गेले. चेंडू देते म्हणाली, अंब देते म्हणाली. सकुताई सोबत? ती कशी आपल्या पोरांच्यात खेळायला आली? मोठ्या घरची सून आहे,
अरे ए कान्या, जर बायकोकडे बघ, ती कशा पैरडती. झणझणीची शिवली, ती ती सकुताईच घेऊन गेली. देवा, माझी दोन्ही लोकरं कशी भेटणार र? हे राधे, असं काय बी वांगाळ बोलू नको. काय होणार नाही लेकरसनी. अरे सूर्या, तुला बी कळा ना. अरे दोघं बी धाकले आहेत, त्यांना अक्कल आहे का? माघारी बोलवायचा ना तू. कशा पै जाऊ दिलंस? ए कान्या, अरे उग माझ्या पोरावर आवाज काढू नकस. अगोदर 4 ठिकाणी जाऊन शोध, आमराईत बघ, आणि तिथं बी नाही गावलं ना तर त्या वाड्यावर जा, नाही तर त्या पाटलांच्याकडे जा. माझं पोरग काय करणार आहे? चल, आपण शोधूया आपल्या लेकरास. चल. सूर्या, ती सकुताई दिसली ना तर तिच्यापासून 4 पावलं लांब राहायचं, नाही तर तंगड तोडून हातात ठेवीन. लक्षात ठेव. मस्ती मारून मी काय करणार? मला फक्त माझी लेक हवी. मला जर माझी मुलगी नाही मिळाली ना तर मी इथं दगडावर डोकं आपटून जीव देईन माझा. जनक, मला सांग, तुझ्या घरी जी सखू आली होती तिच्या नाकात नथ होती का? हो, वती. अगं जना, अक्का मेक इथेच आहे. ती सखू नव्हती तर सखूच्या रूपात. लोकांचाही बसायला हवा ना विश्वास. हवा पण त्यांना समजून समजणार नाही की बाबाजी माझं रूप घेऊन गैरसमज पसरवतात. त्यामुळे हे जवळ समोरासमोर होत नाही तर आपण बाबाजींचं नाव कोणासमोरही घ्यायला नको. काही वाईट शक्ती सखूचं रूप घेऊन गैरसमज पसरवता येतात. हे सगळं वाईट साईड हुबेहूब सखू सारखी दिसणारी दुसरी सखू करते. हे खोट आहे. दुसरी सखू वगैरे कुणी नाहीच आहे.